तर काय झालं काल मेन कंटेंट ठेवला ते म्हणजे सायराट मधली जी आर्ची आहे आणि आर्चीचे जे वडील होते आमदार म्हणजे ते म्हणजे पिक्चर मधले जे आमदार होते ते म्हणजे ते मेनकाचे दाजी का सख्खे सख्खे आणि तुझी म्हणजे मैत्रीण आहे ना काल टेटस ठेवता सख्खे दाजीत मला नाही वाटत उगाच तुम्ही खोटं बोलताय गप्पा हाणताय मोठी बहीण दिली पाटील का तो विषय असा आहे आरचीचा बाप तर दीपा काय म्हणते आता बर तर विषय काय आहे दीपा काय म्हणती काल तिची एक मैत्रिणी टेट ठेवता मेनकानी तर मी दीपा म्हणते ते सायराट पिक्चर आहे त्याच्यामधले जे आरचीचे वडील आहे कॅरेक्टर म्हणजे आमदार साहेब तर ते सख्खे दाजी आहेत हिची मैत्रिणीचे तर मी म्हणलं शक्यच नाही गड्या म्हणजे असं काहीतरी मला गप्पा ते आजपर्यंत कसं काय नाही सांगितलं ही माझी मैत्रिणी म्हणून तर असा विषय झाला तर दीपक म्हणती खरंच आहे पण टेटस ठुलता तिने तुझा टेटस ठेवला ठीक आहे तुझी मैत्रिणी ही पण मी मान्य करतो पण तिचे सख्खे दाजी असतील असं मला वाटत नाही चुलत असतील लांबून असतील म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे ती 2 नंबरची मोठी जी बहीण आहे ती त्यांना दिलेली का सख्खे दाजी तुम्हाला वाटतं का सायराट पिक्चर कुणी पाहिला अख्खा महाराष्ट्रात गाजलेला पिक्चर आहे तर त्याच्यात जे आरचीचे वडील आहेत आमदार साहेब पाटील ते हिच्या मैत्रिणीचे दाजी सख्खे असं म्हणती तर बघू आता काय करतो फोनच लावायला लावतो विचारायला लावतो बघू हा मग खरं का खोटं कळन ना खरं आहे मला तर नाही वाटत भाऊ असं कसं असतं कुणी बी मोठं असलं ना कुणी बी आपलं नातं जुडीत असतंय माझं हे ते मला नाही वाटत खरं मग तुम्ही मला एक करावं लागेल तू तिला फोन लावल्यावर किंवा फोटो बिटो काहीतरी दाखवावं लागेल पुरावा म्हणून तरच मी मला लक्षात येईल नाही तर मग काय तू खोटीन तुझी मैत्रीण न खोटीन काय मग लाबाडा सगळे तर बघू काय म्हणते ती पाहिजे बरं फोन लावशील का माझ्याकडे नंबर नाही माझ्याच मैत्रिणीचा तुमच्याकडे नंबर आहे माझ्याकडे हाय नंबर माझ्या लाडाच्या मेवण्यात म्हणून नंबर आहे लाव ना फोन तर लावून बघ ना माझ्याकडून नंबर पण फोन तर लावून विचार ना म्हणा काल असं आहे मग आपलं छोटस बाळ आहे तिला तर दीपा आज म्हणली संध्याकाळी फोन लावते माझ्या मैत्रिणीला तर बघू खरं का खोटं तर जसं म्हणली तसंच बघू आता मला वाटत नाही बुवा ते कॅरेक्टर जे आहे आरचीच्या वडिलाचं म्हणजे सायराट पिक्चर मध्ये जे कॅरेक्टर आहे वाटत नाही मला त्या कॅरेक्टर म्हणजे एवढा पिक्चर गाजलेला त्यांची हिची मैत्रीण तिची दाजी असेल आता मला ही जी मैत्रीण मला माहिती आहे पण मला कसं काय नाही म्हणली मग ठीक आहे माझ्याकडे नंबर फिटे तर स्टेटस वगैरे दिसतील ठीक आहे कधी मध्ये बोलणं ते होतंय पण मला कसं काय माहित नाही आतापर्यंत आणि दीपाली आज कशावर म्हणली काल बड्डे होता ना काल बड्डे होता तर मग दीपालीच्या बड्डेच्या टायमाला ते पाटील होतं की दीपाली असं तसं मग त्याच्यावर विषय निघाला तर ती म्हणली सायराटमधले जे आहेत ना ते त्यांचे सख्खे दाजी आरचीचे वडील ते कॅरेक्टरमध्ये जे पिक्चरमधले शक्यच नाही राहून म्हणलं मी असं झाला विषय तर दीपाली म्हणती संध्याकाळी फोन करू आपण निवांत आता कसं कामात असेल तर बघू काय म्हणते त्याच्यावर आता लावायची कसं संध्याकाळी लावायची बघू विचार करतो मी विचारतो तिला दीपाला की लावून कधी बघायचं दीपा म्हणते माझ्याकडेच नंबर नाही माझ्या फोनमध्ये सेव आहे तर बघू माझ्या तर नंबर आहे तर बघू त्याच्यावर फोन लावून बघू तुझ्यात नाही विषय संध्याकाळी बी गडबड राहणार आहे सकाळी गडबडच राहणार आहे निवांत असलं तर थोडंफार बोलू शकते बघू ट्राय करू आपण नाही म्हणली का ते चर्चा झाली का बघू मी बघू आपण ट्राय करू तर मी नंबर देतो तुझ्या फोनवरून फोन लावू बघ ना फोन नाही असं आहे आता म्हणती बघू कशाने गरमहिनी होय आयला याचं कारण इकडं दुकानात आलोय जेवायला याचं कारण काय सांगतो दीपा गेली तिकडं बघा आता जेवायला आलोय मी दुकानात बरं का दूध घेतलंय इकडं गिऱ्हाईक येतं इकडून थोडी जागा ठुली दीपाला जायला बसतोय का कोपऱ्यात झाले आंघोळ वगैरे केली सगळी फक्त तेल लावायचं राहिले डोक्याला आणि काय विराजला नेऊन घातलं गडबड म्हणलं लावतोय ना आता तेल विसरलो जेवण करून घेतो तिकडं बसलो जेवायला तिथं मासे येतात दुधात कोण काही माशीच पडते काल 2दा दूध घेतलं आणि माशीच पडली त्यामुळे आज इकडं आलो जेवायला आणि दीपाचा स्वयंपाक चालला होता आणि हिडीओ बनवत होतो तर ती इकडं बघून बोलत होती तोवर दूधच गेलं असं उथू खाली सांडलं तर दीपा म्हणली तुमचा रोजचाच गाणं आहे हिडूच्या नादात माझं दूध गेलं उथू तर त्याच्यामुळे म्हणलं बाबा तुझ्या पैसे थांबतच नाही मी जातो दुकानात जाऊन बसतो आणि तुझं तू काय कर हे कर म्हणलं तुझं स्वयंपाक पाणी करतो वर काय असेल ते उरकून घेईन मग ये मी दुकानात आलो जेवायला आणि तिथं झाली मेथीच भाजी
बरं बरं मग डब्यात बरं टाक बरं टपकर माझा डबा भरला ना मोकळं बाकरं डबा बरं आणि चला आज जाऊन द्या ड्युटीला. कसंही ड्युटीला गेलं पोटा पाण्याचा प्रश्न नाही. 2 रुपये भेटले बी पाहिजे. सांगा बरं भाजी किती देऊ? हा काय तुझ्या ह्याने द्यायची. हा माझ्या नाही तुम्ही हा, किती बस खाता? बस आम्ही बस बस घरचीच बस नाही बस मग. नाही नको नको तुम्हाला बी राहिली पाहिजे थोडी थोडी वाटायला सगळ्याच्या. आवरलंय सगळं आता जायचंय आष्टीला. दीपा बांधते डबा. 2 भाकरी देऊ? हा 2 असतात वय. एक लय झाली खरंच एक लय झाली. एक भाकर नाही आता जात नाही जेवण. थंडीचे दिवस आहेत आता काय उन्हाळा आहे का मोठा दिवस आहे का आपलं बरं एखादी खाल्ली भाकर लय झालं. मस्त भाजी बट नाहीये. मस्त आहे ना धरा. डबा. तर बाकी काय मग फोन संध्याकाळी लावायचं म्हणते का. तर बघू कोणाकोणाला वाटतंय फोन लावून आपण थोडंसं हिचं खरं खोटं करून घेतो मी दीपाचं. दीपा किती गप्पा मारते मला बघायची आज. चला बघू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सध्या जातो आता ड्युटीला. तर उद्याची उद्या बघू उद्या काय करू. संध्याकाळी आल्यावर फोन लावतो बघू तिची मैत्रीण खरी आहे का थोडीची चौकशी करू. मला काय आहे माहिती का मला मोठे ॲक्टर असलं ना एखादं कोणी तर म्हणजे मोठं म्हणजे कसं कुणी मोठं यूट्यूबर असून द्या थोडंसं मोठं असून द्या नॉर्मल का होईना किंवा काही तर मला त्यांना म्हणजे त्यांच्याशी भेटणं बोलणं म्हणजे चांगलं वाटतं. मी त्यामुळे कुठं बी असलं ना भेटायला जातो. कारण मला आनंद वाटतो की एखादं यूट्यूबर मोठं असलं कुणी कलाकार असलं तर त्यांच्याबरोबर गेलो बोललो थोडंसं काहून काय की मला म्हणजे आनंदच वेगळा आहे. आता काही माणसं म्हणते भेटून काय होतं असतं काय त्याचं एवढं जायचं भेटायला आणि त्याचं काय असतं एवढं. पण ते मला आनंद वाटतो. जर एखादा कोणी पिक्चरमधला कलाकार असून द्या यूट्यूबर असून द्या तर मला इच्छा होती माझी की तिथं जायचं आणि त्यांच्याबरोबर थोडंसं बोलायचं. काही त्यांच्याशी म्हणजे काही गोष्टी कसं असतं जवळच्या मनातल्या गोष्टी काही लोक सांगतात की काय अडचणी येत असतात किंवा काय असतं नेमकं आपल्याला काही प्रश्न विचारता येतात त्यांना भेटल्याच्या नंतर समोरासमोर. तर मग ते मदत करून सांगत असतात की बाबा ह्याच्यात अडचणी काय असतात का किंवा आपल्याला ते बघायला चांगलं वाटत असतं. पण ऑलरेडी ती त्यांनी जी कॅरेक्टर केलेलं असतं त्याच्या मागच्या बी कहाणी वेगळ्याच असतात. म्हणजे आता समजा थोडंसं कसं की एखादं यूट्यूब चॅनल काढलं एखाद्याने आपल्या वाटतं किती चांगलं रोज व्हिडिओ काढायची बघत त्यांना. पण त्याच्यामागं मेहनत लय असती किंवा ते चॅनल फार म्हणजे लय सबस्क्रायबर वाढायला त्यांची कला त्यांची मेहनत ती खूप असते. म्हणून मला त्यांना तसे कलाकार मेहनत करून पुढे गेलेले असतात म्हणून भेटायला चांगलं वाटतं. आणि त्यांची काही थोडंसं गप्पा चप्पा मारल्या ना भारी वाटतं. म्हणून बघतो फोन लावून आहे का. तर आता ही एवढी म्हणली ती सारड पिक्चर एवढा गाजला होता त्यांचा डायलॉग पण लय भारी होता. ते आमदार साहेब बी भारी होते. म्हणून त्यांच्याशी बघू जर मैत्रीण असली तर आपलं बी कधी बोलणं होईल काही होईल तर त्याच्यामुळं फोन लावून बघू संध्याकाळी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला टाटा बाय बाय. आज घेऊ राजा. कोणी नवीन असलं चॅनलला तर सबस्क्राईब करीत जा. नवीन जे रेग्युलर आहेत त्यांनी तर केलंय सबस्क्राईब. पण नवीन कोणी आला ना चॅनलवर पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल जर आपले व्हिडिओ आवडत असले असे बघायला बघून तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फार कमी आहेत आपल्या चॅनलला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. शेवट सर्वांना बाय बाय.